जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 13वा। नामरूप समास दुसरा। सारासार निरूपण नाम। श्रीराम समर्थ। एका सारासार विचार उभारले जगडंबर, त्यात कोण सार कोण असार विवेके ओळखावा। म्हणजे आता सारासार विचार म्हणजे काय ते ऐकावे। हा विश्वाचा जो अफाट पसारा आहे, त्यात सार कोणते आणि असार कोणते हे आपण विवेकाने ओळखावे किंवा विवेकाने ओळखले पाहिजे। या समासामध्ये समर्थ आपल्याला सार काय आणि असार काय हे विचार शिकवत आहेत। पहा, नाम, रूप आणि गुण या उपाधींचं पांघरून अज्ञानवश आपणच या परब्रह्मावर टाकल्यामुळं चराचराला व्यापून असूनही त्या परमवस्तूला आपण ओळखू शकत नाही। ही खरं तर आपल्या जीवनाची मोठी शोकांतिका म्हणावी लागेल। समजा आपली एखादी आवडीची वस्तू किंवा दागिना हरवला तर तो शोधण्यासाठी आपण आकाश पाताळ एक करतो। ती वस्तू सापडेपर्यंत आपल्याला चैन पडत नाही। स्वस्वरूप तर सर्वश्रेष्ठ अमूल्य असा दागिनाच आहे, जो नाम, रूप, गुण या उपाधींच्या पांघरुणाखाली कुठंतरी हरवलेला आहे। आणि तरीही आपण स्वस्थ आहोत, नश्वर जगालाच सत्य मानून बसलो आहोत। आपल्या या अज्ञानाची संतांनाच दया येते, म्हणून तर समर्थ उपाधींच्या आवरणाखाली दडून गेलेल्या स्वस्वरूपाला हुडकून काढण्याकामी आपली मदत करू पाहत आहेत। ती आत्मवस्तू शोधण्यासाठी आत्मानात्म विवेक हाच एकमेव उपाय असल्याचं समर्थ सांगतायत। त्याचप्रमाणे समर्थही त्यांच्या ग्रंथात ठायी ठायी विवेक वैराग्याचं ठासून प्रतिपादन करताना दिसतात। कारण विवेक वैराग्याशिवाय आत्मवस्तूपर्यंत पोहोचणं केवळ अशक्य आहे, हे समर्थ जाणून आहेत। तेच तत्व समर्थ पुन्हा एकदा सारासार निरूपण नाम या समासातून मांडत आहेत। सामान्य जीवाला आत्मवस्तूंची जवळून ओळख व्हावी, तिच्याशी एकरूप होणं, तद्रूप होणं हे जीवाचं ध्येय असायला हवं। ते ध्येय गाठण्यासाठीच हा नरदेह मिळालाय। प्रपंचातील निरर्थक गोष्टी जमवण्यातच आपलं आयुष्य फुकट दौडू नये, याची जाणीव जीवाला व्हावी, या हेतूनं या समासाची रचना झाली आहे। आत्मानात्म विवेक करून साधनावस्थेत एका साधकाची कुठं आणि कशी फसगत होते याचा पूर्वार्ध आपण मागच्या समासामध्ये अभ्यास केलेलाच आहे। परब्रह्म स्वरूपाच्या अगदी जवळ पोचलेले साधक अतिसूक्ष्म अशा अहंतेमुळं परमार्थपथावर कसे अडखळतात याविषयीचं मागील समासाच्या अभ्यासाचा उत्तरार्ध म्हणता येईल असं सूक्ष्म मार्गदर्शन समर्थ आता करत आहेत। सद्गुरू साधकाची त्याच्या अतिसूक्ष्म अडचणीतून कशी सोडवणूक करतात, तेच काम समर्थ या समासाच्या योगे करत आहेत। पहा, आपला साधन प्रवास कुठल्या टप्प्यापर्यंत आलेला आहे हे सद्गुरू ओळखून असतात। त्यांनी दिलेलं साधन आपण सश्रद्ध मनानं निष्ठेनं करत राहावं। त्यात काही अडचण येत असेल तर सद्गुरू ते दूर करतील, हा भरवसा आपल्या उरी आपल्या अंतरी बाळगावा। पिंड ब्रह्मांडांचे 4 देह शुद्ध करत करत साधक जेव्हा अंतिम टप्प्यावर येऊन पोचतो, तेव्हा त्याच्या मनाची जी मनोवस्था कशी असते, त्याच्या मनात कोणते कोणते प्रश्न येऊ शकतात, परब्रह्माशी तदाकार होण्यापासून
तो का वंचित राहतो, या सूक्ष्म आशंकांचं चिंतन समर्थ आता आपल्याकडून करवून घेत आहेत. ते सांगतायत की एका सारासार विचार उभारले जगडंबर, त्यात कोण सार कोण असार, विवेके ओळखा. दिसले ते नासले आणि येईल ते जाईल, ते असतची असेल तेची सार. म्हणजे जे दिसते ते नाश पावते, जे येते ते जाते, जे नेहमी जसेच्या तसे राहते तेच सार होय. पहा, सार आणि असाराची अगदी साधी सोपी व्याख्या करताना समर्थ म्हणतायत की टिकणारं व न टिकणारं अशा दोन भागात वस्तूंचं वर्गीकरण करावं. देह, आरोग्य, पैसा अडका, नाव लौकिक, घरदार, प्रपंच इतकंच काय, आपला जोडीदार, मुलं बाळं यापैकी काय टिकणार आहे याचा विचार करावा. नाथांची ती रूपात्मक गोष्ट आपल्याला ठाऊकच असेल की एका मनुष्याला 4 बायका असतात. सगळ्यात धाकटी असलेल्या बायकोवर त्याचं विलक्षण असं प्रेम असतं. त्याच्या खालोखाल 3ऱ्या बायकोवर, मग 2रीवर, तर सगळ्यात थोरल्या म्हणजेच वयस्कर मोठ्या बायकोवर त्याचं अजिबातही प्रेम नसतं. जेव्हा तो मृत्यूशय्येवर पडतो तेव्हा तो 4ही बायकांना माझ्याबरोबर कोण येणार अशी विचारणा करतो. तेव्हा सर्वात धाकटी म्हणते, मी नाही येऊ शकणार. तुम्ही देह ठेवला की मी दुसऱ्याची होऊन जाणार. ही 4थी बायको म्हणजे आपली धनसंपदा. आपण गेलो की तात्काळ दुसऱ्याच्या नावावर होते. 3री बायको म्हणते, मी फार तर उंबऱ्यापर्यंत सोबत करेन. हे आप्त स्वकीय लौकिक यांचं प्रतीक होय, हे लक्षात ठेवावं. 2री बायको म्हणते, मी फार तर चितेपर्यंत तुमची सोबत करेन. हे म्हणजे आपल्या देहाचं निदर्शक होय. पहिली बायको जी उपेक्षित राहिलेली असते ती सांगते की मी मात्र सदैव आपल्या सोबतच राहीन. हे आहे आपलं सनातन असं आत्मस्वरूप. जीवनातील पहिल्या 3 अवस्था आसार आहेत, तरीही मनुष्य त्यातच रमून जातो. त्यांनाच तो आपलंसं मानतो. त्यामुळं आपले डोळे खऱ्या अर्थानं उघडण्यासाठीच समर्थ आपल्याला सार असाराची व्याख्या सांगत आहेत. जे दिसतं ते नासतं, जे येतं ते जातं, हे सार असार होय असं समर्थ सांगतात. जे सदैव असतेच, जे असीम आहे, अमर्याद आहे, ते आत्मस्वरूपच केवळ सार आहे. अज्ञानवश आपण असारालाच सर्वस्व मानून बसतो. ही भूमिका समर्थ सुधारून देत आहेत. काही साधक खडतर अशा साधन प्रवासात बरेच पुढे गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. आसार गोष्टींचा त्यांनी मनानं त्याग केलेला असतो. अंतरंगातून विषय त्याग घडणं महत्त्वाचं आहे. विषयांचा त्याग बाह्य स्थितीचं नव्हे तर आंतरीचं प्रवृत्तीचं निदर्शक आहे. हे सूत्र आपण या अगोदर अभ्यासलेलंच आहे. वनात जाऊन विषयांचं चिंतन करण्यापेक्षा प्रपंचात राहून परब्रह्माचं चिंतन करणं अधिक श्रेयस्कर आहे. आत्मस्वरूपाला, आत्मवस्तूला प्राप्त करण्यासाठी तेच गरजेचं आहे. आतून आसार टाकणं म्हणजे मनातून दृश्याला तिलांजली देणं. पिंडाच्या स्थूल, सूक्ष्म कारण, महाकारण तसंच ब्रह्मांडाच्या विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत, मूळ माया अशा या अष्टकाया ओलांडल्या. जीव शिवामधील भेद संपुष्टात आला की साधकाच्या जीवनात विलक्षण अशी क्रांती घडू लागते. समर्थ पुढे लिहितात, मागा आत्मानात्म विवेक बोलिला, आत्मानात्मा ओळखून सांडिला, आत्मा जाणता लागला, मुळीचा मूळ तंतू. म्हणजे पाठीमागे
आत्मानात्म विवेकासंबंधी बोलणे झालेलेच आहे. अनात्मा कोण हे ओळखून त्याचा त्याग केला पाहिजे. आत्मा कोण हे विवरण करीत असता मूळ मायेच्या आरंभापर्यंत धागा हाती आला. मुळी जे राहिली वृत्ती झाली पाहिले निवृत्ती, सारासार विचार श्रुती बरा पाहावा. म्हणजे मूळ मायेच्या ठिकाणी जी वृत्ती शिल्लक असते तीही जाणून वृत्तीरहित झाले पाहिजे. यासाठी श्रोत्यांनी सारासार विवेक चांगल्या प्रकारे करावा. बघा, लोक किंवा आपण परदेशात विदेशात जात असतो. परदेशात जर प्रवेश करायचा असेल, ज्या देशामध्ये आपल्याला जायचं असेल त्या ठिकाणची आपल्याला परवानापत्र म्हणजे विजा हा आवश्यक असतो. किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीला, मोठ्या आसामीला भेटायला जायचं म्हटलं की भेट पक्की असल्याबाबतचं आपल्याला एक पत्र जवळ ठेवावं लागतं. तसंच अशा गोष्टींचा त्याग करून आपण मूळ मायेपर्यंत पोचतो खरं, पण तेथून देखील आपली वृत्ती निवृत्त झाली तरच आपल्याला परब्रह्माच्या प्रांतात प्रवेश मिळू शकतो. हा सारासार विचार साधकानं करणं आवश्यक आहे. मूळ मायेला ओलांडता क्षणी मी परब्रह्माशी तद्रूप होणार आहे, अनात्मा सोडून आत्मस्वरूपात लीन होणार आहे, अशी साधकाची अवस्था असणं साहजिकच आहे. बऱ्याच काळानं भेटणारे दोन मित्र भेटीचा क्षण जवळ येऊ लागतात जसे भावूक होतात, तसं साधक परब्रह्माच्या दर्शनासाठी अत्यंत व्याकुळ असणं समजू शकतं. पण परमवस्तूच्या दर्शनाचा लाभ आता होणार हा शुद्ध सत्वमय हेतूच आपल्या सूक्ष्म अहंकाराचा प्रतीक आहे. जे येतं ते जातं या समर्थांनीच सांगितलेल्या व्याख्येनुसार हा हेतू देखील असार होय आणि तोच मूळ मायेच्या सीमारेषेला ओलांडण्यामधील अडथळा ठरतो. हा हेतू जोपर्यंत आहे तोपर्यंत कितीही मोठी साधना असली तरी साधक परब्रह्माशी तद्रूप होऊ शकत नाही. तेव्हा श्री समर्थांसारखे सद्गुरूच साधकांची ही सूक्ष्म अडचण जाणतात आणि त्यातून त्याची लीलया सोडवणूक करतात. परब्रह्माशी तदाकार होण्याच्या सीमेवर असताना सूक्ष्म अहंतेमुळं साधकासमोर जी अडचण निर्माण होते तिचं निराकरण सद्गुरू कसं करतात याचं चिंतन आपण करत आहोत. पिंडातील तसंच ब्रह्मांडातील मिळून 8 देह ओलांडून साधक मूळ मायेच्या सीमारेषेवर पोचलेला असतो. ती ओलांडून परब्रह्माशी तद्रूप होण्याचं उद्दिष्ट साधक मनात बाळगून असतो. नेमकी याच टप्प्यावर अडचण उद्भवते आणि ती सोडवण्यासाठी केवळ सद्गुरूच आपली मदत करतात. सद्गुरूंची खरंच आवश्यकता असते का, असा प्रश्न विचारणाऱ्या लोकांना या समासाच्या अभ्यासातून योग्य ते उत्तर मिळेलच. व्यवहारातील साधक ज्ञान देण्यासाठी प्रशिक्षकाची, गुरूंची गरज असतेच ना. मग परमवस्तूला प्राप्त करण्याचं सर्वोच्च ध्येय गाठण्यासाठी सद्गुरूंची काय गरज, असं विचारणं म्हणजे अज्ञानाचं प्रदर्शन करण्यासारखंच नव्हे का. जीवनाचं प्रयोजन समजाविणं आणि ते साध्य करण्यासाठी योग्य मार्गदर्शन, योग्य दिग्दर्शन करणं हे सद्गुरूंचं महत्त्वाचं कार्य आहे. जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटण्यासाठी परब्रह्माची भेट घडणं अगत्याचं आहे असं सद्गुरू वारंवार सांगत असतात आणि त्या योगे साधकाची मनोभूमिका तयार करत असतात. त्यातूनच साधक अंतर्मुख होऊ लागतो. सद्गुरूंनी दिलेलं जीवनध्येय हे व्यावहारिक ध्येयासारखं बहिर्मुख करणारं नसतं. मी म्हणजे देह या भ्रमातून बाहेर काढून जीवाला अंतर्मुख करणं ही सद्गुरूंची खरी कृपा होय. जेथे जातो तेथे तू माझा सांगती,
चालविसी हाती धरून या असं संत तुकाराम महाराज सांगतात. त्याप्रमाणे आपल्या साधन प्रवासात सद्गुरू सतत आपल्या सोबत असतात. हातात हात धरून एक एक पाऊल परम वस्तूच्या दिशेनं ते आपल्याला घेऊन जात असतात. हे नीट समजावून घेण्यासाठी आपण रामायणामधील एक प्रसंग पाहणार आहोत. प्रभू राम लक्ष्मण मिथिला नगरीत दाखल झाले. ते दोघेही पुष्पवाटिकेमध्ये असताना प्रथम सीतेच्या एका सखीनं प्रभू रामांना पाहिलं. तेजपुंज राजबिंड्या मनोहारी प्रभू रामांचं मुखकमल पाहून सखी स्तंभित झाली. ती धावतच सीतेकडे आली. प्रभू रामांना पाहिल्यानंतर तिची अवस्था कशी झाली होती ते सांगताना रामचरितमानसमध्ये तुलसीदास लिहितात, गिरा अनयन नयन बिनु बाणी, म्हणजे जे डोळ्यांनी बघितले ते वाणीला वर्णन करता येत नव्हतं आणि नयनांना तर वाचाही नाही, तर मग सांगावं तरी किती आणि कसं, अशी तिची विचित्र अवस्था झाली होती. शेवटी त्या सखीनं सीतेच्या हाताला धरून तिला प्रभू रामांच्या दर्शनासाठी पुष्पवाटिकेत आणलं. सीता जेव्हा प्रभू रामांच्या दृष्टिक्षेपात आली तेव्हा ती सखी हळूच तिथून बाजूला झाली. राम रूप पाहून सीता देखील मोहरून गेली. या घटनेचा मागोवा घेताना श्री राम किंकरजी म्हणतात, ती सखी म्हणजे आपले सद्गुरू. सद्गुरू प्रथम प्रभू रामांचं दर्शन घेतात म्हणजे ते स्वतः आत्मसाक्षात्कारी होतात, पण जे परब्रह्म स्वरूप ते पाहतात अनुभवतात त्याचं वर्णन ते सुद्धा करू शकत नाहीत. मग सद्गुरू साधनाभ्यासाद्वारे आपली मनोभूमिका तयार करतात किंवा भगवंताच्या समोर आणून पुढे उभं करतात. मात्र असं करताना भगवंत आणि जीव यांच्यामध्ये कुणी तिसरा चालत नाही. अगदी सद्गुरू तत्वही चालत नाही. सद्गुरू नेहमी म्हणत, मी तुमचा हात रामाच्या हातात नेऊन देतो. सद्गुरू परिपक्व साधकाला प्रभू रामांच्या सन्मुख घेऊन येतात, पण ती सद्वस्तू आणि जीव एका दृष्टिक्षेपात आले की जीवालाच आत्मस्वरूपाला सन्मुख व्हावं लागतं. सद्गुरू सीतेच्या सखीसारखं हळूच बाजूला होतात. असं आहे सद्गुरूंचं अगाध असं कार्य. आपल्याला सद्गुरू लाभलेले त्यांच्या कृपेनं जीवनाचं ध्येय ठरलंय, साधन चालू आहे. त्या योगे जीवनातील नको असलेल्या भागाचे ढलपे काढून टाकत सद्गुरूंचं आपलं जीवनशिल्प घडवण्याचं काम चालू आहे. म्हणजे प्रभू रामांना सन्मुख होण्यासाठीची तयारी ते आपल्याकडून करवून घेत आहेत. या टप्प्यावरील विश्लेषणात्मक चिंतन विवरण समर्थ आता सांगू लागले आहेत. ते म्हणतात, मूळ मायेच्या सीमेवर असणारा अंतरात्मा विश्वाचं भरण पोषण करतो. सृष्टीतील साऱ्या घडामोडींचं कर्तेपण त्याच्याचकडं जातं. साधनेच्या बळावर साधक अत्यंत मनोहारी अशा अंतरात्म्याचं दर्शन या ठिकाणी घेत असतो. समर्थ पुढे सांगतात, नित्यानित्य विवेक केला, आत्मा नित्यसा निवडिला, निवृत्ती रूपे हेत उरला, निराकारी. म्हणजे नित्यानित्य विवेक केल्यावर आत्मा नित्य आहे अशी निवड केली, पण चंचल आत्म्याला पाहिल्यानंतर निराकाराबद्दलची आशा अजून शिल्लक राहिली. पहा, नित्यानित्य विवेक करत जीव परब्रह्माच्या अगदी जवळ पोचलाय, पण त्या परम स्वरूपाचं दर्शन करायचंय, त्याला पाहायचंय हा हेतू त्याच्या मनात आहे. असा हेतू मनात असण्यामागचं कारण आहे अंतरात्म्याचं कर्तेपण जे त्या जीवानं स्वीकारलंय. वायू अर्थात प्राणशक्तीच्या आधारे विश्वाला चेतना ऊर्जा पुरवणारा
अंतरात्माच एका जीवाच्या मनात असा सूक्ष्म हेतू उत्पन्न करतो की आपण जावं आणि परब्रह्माचं दर्शन घेऊन यावं. अंतरात्म्याच्या या कर्तृत्व भावनेमुळं, चंचलपणामुळं साधकाची सिद्धावस्थेची वाट अडवली जाते. समर्थ पुढे लिहितात, हेत म्हणजे तो चंचल, निर्गुण म्हणजे निश्चळ, सारासार विचारे चंचळ होऊन जाते. म्हणजे आशा ही चंचल असते, निर्गुण परब्रह्म हे निश्चळ असते, सारासार विचाराने ते चंचळ होते आणि नष्ट होते. चळे म्हणून ते चंचळ, न चळे म्हणून निश्चळ, निश्चळी उडे चंचळ निश्चयेसी. म्हणजे चळते म्हणून त्याला चंचळ म्हणतात आणि चळत नाही म्हणून आत्म्याला निश्चळ असे म्हणतात. निश्चळाच्या ठिकाणी चंचळ नष्ट होते हे निश्चयपूर्वक जाणून घ्यावे. बघा, अंतरंगामध्ये जे चळतंय म्हणजे परमात्म्याचं दर्शन घेण्याचा जो हेतू उत्पन्न झालाय त्याचं कर्तेपण अंतरात्म्याकडे आहे. हा हेतू चंचळ आहे, अंतरात्माही चंचळ आहे आणि परब्रह्मस्वरूप तर निश्चळ आहे. चंचळाला निश्चळामध्ये प्रवेश नसतोच. तात्पर्य म्हणजे अंतरात्म्याच्या कर्तेपणाचा लोप झाल्याशिवाय निश्चळ परब्रह्मस्वरूपाचं दालन खुलं होत नाही. या सूक्ष्म अडचणींवर सद्गुरूच उत्तम मार्ग सांगतात. परमार्थ साधनेच्या अंतिम टप्प्यात अंतरात्म्याचं अचाट कर्तृत्व पाहून साधक स्तंभित होऊन जातो. अक्षय्य ऊर्जेनं अनंत घडामोडी घडवून आणणारा हा विश्वाचा स्वामी अंतरात्मा त्याच्या हृदयात प्रगट स्वरूपात वास करत असतो. भक्तानं भगवंताच्या सगुण रूपाची उपासना करता करता त्याच्याशी इतकं समरस होऊन जावं की ते सगुण रूप त्याच्यासाठी जिवंत होतं. परंतु असं सगुण रूप अंतस्थ प्रगटलेला अंतरात्मा अहंतेचं पूर्ण विसर्जन न झाल्यानं परब्रह्माशी तदाकार होण्यामधील अडथळा बनू शकतो. हे टाळण्यासाठी संपूर्ण शरणागतीची आवश्यकता असते. शरणागत होऊन संत मीराबाई जशी श्रीकृष्ण स्वरूपात, कान्होपात्रा श्री विठ्ठल स्वरूपात लीन झाली, तुकोबारायांची विशुद्ध भक्ती आणि शरणभाव पाहून त्यांना सदेह वैकुंठाला आणण्यासाठी भगवंतानं त्यांचं वाहन असलेल्या गरुडाला देहुग्रामी पाठवलं. तशी शरण भावना हवी. शरणागती हा सगुण भक्तीचा परमोच्च बिंदू आहे. आराध्य दैवतावर अपार श्रद्धा, सद्गुरू प्रदत्त साधनावर अत्यंत निष्ठा आणि त्याचा चरणी शरणभाव ठेवल्यामुळं मी तू हा द्वैतभाव विरून जातो. त्याचमुळे सद्गुरू चरणी त्यांच्या समाधीस्थळी जाताना मनात एकतात्विक भाव दाटून यायला हवा. किती काळ हा प्रपंच व्यवहार दुजेपणानं करायचा. मी व तू ही द्वैत वृत्ती संपवून मला तुझ्या चरणी स्थान दे. आत्मसुखाच्या प्रवाहातील तुषार माझ्याही अंगाप्रत्यांगाला रोमांचित करू दे. तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगात म्हणतात ना, आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना, सागराच्या संगे नदी बी घडली, नदी बिघडली सागराची झाली. त्याप्रमाणे माझ्या जीवरूपी सरितेला आत्मस्वरूपरूपी सागरच करून टाक अशी कळवळून प्रार्थना करावी. अंतरात्म्याला जसं कर्तेपण दिलं तसंच त्याला मनोभावे शरणही जायला हवं. ज्ञान व उपासना यांच्यामध्ये सूक्ष्म अशी अहंतेची भिंत असते. मी उपासना करतो हा अहंभाव
उपासनेतून ज्ञान प्राप्त झाले हा देखील अहंभावच. ज्ञानातून उपासना आणि उपासनेतून ज्ञान अशा दोन्ही अंगांनी सूक्ष्म असा अहंभाव वाढीस लागण्याची शक्यता असते. तेव्हा ज्ञान आणि उपासना यांचा संगम होणं अत्यावश्यक असतं. तीच शरणागती होय. ज्ञान व उपासना दोन्ही एकच आहेत असा विवेक विचार दृढ झाला की शरणभाव उत्तम होतो. मी शरण आलोय असं नुसतं शब्दांनी म्हणून काही उपयोग होणार नाही. पाण्याची वाफ व्हायची असेल तर ते 100° तापमानाला उकळवावं लागतं. तसं साधनाभ्यासाद्वारे साधक तप्त झाल्याशिवाय त्याच्या वासना विरळ होत नाहीत. अहम लयाला जात नाही. अहम जात नाही तोपर्यंत शरणागत भाव हृदयी दाटून येत नाही. साधन न करताच किंवा केवळ पोकळ शब्दांच्या आधारे मी शरण आलोय असं म्हणणं ढोंगीपणाचं वाटतं. साधनेची पराकाष्ठा करूनही जेव्हा आपण ब्रह्मस्वरूपाला प्राप्त करू शकत नाही हे साधकाच्या लक्षात येतं तेव्हाच त्याचं साधन पूर्णत्वाला जाऊन मन सद्गुरूंचरणी लय होऊ लागतं. अशा परिपक्व साधनेचं गोमटं फळ म्हणजेच शरणागती. जिथं ज्ञान आणि उपासना यांचा विनयशील एकोपा होतो. मात्र तोपर्यंत जप तप साधन सगुणोपासना साधकानं चालूच ठेवायला हवी असं समर्थ सांगतात. ज्ञान आणि उपासना दोन्ही एकची पाहना. उपासनेकरिता जना जगोद्धार. म्हणजे ज्ञान आणि उपासना दोन्ही एकच आहेत, पण उपासनेच्या योगानेच जगाचा उद्धार होतो. बघा, उपासनेमुळंच जगोद्धार होत असतो. उपासनेमुळंच साधकाचं भाव विश्व प्रगल्भ होत राहतं. त्यामुळं शरणभाव तयार होतो. या शरणागतीच्या सेवनातूनच, या शरणागतीच्या सेतूवरूनच साधक मूळ मायेची सीमारेषा ओलांडून पुढं जात परब्रह्माशी गळाभेट घेण्यास सज्ज होत असतो. नित्यानित्य विवेक करताना किंवा नित्यानित्य विवेक करत आसाराला मागं टाकत साधक मूळ मायेच्या सीमारेषेवर घुटमळत आहे. ही रेषा ओलांडताना त्याला कोणती अडचण येते त्याचं विवेचन आपण पाहत आहोत. परमार्थिक मंडळींनाही अनुभवांची आस असतेच. आपण करत असलेल्या साधनाभ्यासाची काही पोचपावती मिळावी अशी अपेक्षा प्रत्येक जणांना किंवा बहुतेक जणांना असते. असे अनुभव दोन प्रकारचे असू शकतात. साधक दशेतील आणि सिद्ध दशेतील. साधकावस्थेत येणारे अनुभव चर्मचक्षूंनी अनुभवले जातात, कारण त्यावेळी आत्मचक्षू उघडलेले नसतात. जे इंद्रियांना दिसतं जाणवतं त्यावरून साधक त्याला येणाऱ्या अनुभवाचं मूल्यमापन करत असतो. परिस्थिती पुढं हतबल झालेल्या प्रपंचातील दाहानं पोळलेल्या साधकाला असे अनुभव शीतलता देणारे, मनाला उभारी देणारे असतात. अशा अनुभवातून सद्गुरू आपल्याला नेमकं काय देऊ इच्छितात? आपला काही परमार्थिक अधिकार आहे किंवा साधना प्रगल्भ झाली आहे म्हणून तसं घडतं का? मुलं अभ्यासाचा कंटाळा करतात, मग पालक त्यांना कुठं चॉकलेट दे, कुठं कौतुक कर, कुठे बागेत फिरवून आण, असं काहीतरी करून त्यांना अभ्यासाला बसवतात. तसं साधकाची पात्रता, योग्यता, अधिकार नसताना केवळ त्याची श्रद्धा बळकट व्हावी, त्याची साधना वाढावी, त्याला नामाविषयी प्रेम वाटावं म्हणून सद्गुरू असे अनुभव साधकाला देत असतात. कालांतरानं असे अनुभव जेव्हा येईनासे होतात तेव्हा आपलं काही चुकत तर नाही ना असं साधकाला वाटू लागतं.
चर्मचक्षूंच्या अनुभवांना मर्यादा असतात. अशा अनुभवातून विश्वास श्रद्धा बळकट जरी होत असली तरी केवळ तशा अनुभवाच्याच पाठीमागं लागल्यानं आतापर्यंत केलेलं साधन गमावण्याचा आपल्याला धोकाही संभवतो. त्यामुळं समर्थ पुढे सावध करताना आपल्याला म्हणतात, द्रष्टा साक्षी जाणता ज्ञानधन चैतन्य सत्ता ज्ञान देवची तत्वता बरे पहा. म्हणजे द्रष्टा साक्षी जाणता ज्ञानघन चैतन्य सत्ता ज्ञान देव ही सर्व एकाच अंतरात्म्याची नावे आहेत हे समजून घ्यावे. त्या ज्ञानाचे विज्ञान होते शोधून पहा बहुत मते चंचल अवघे नासते येणे प्रकारे. म्हणजे त्या ज्ञानाचेच पुढे विज्ञान होते. निरनिराळ्या मतांचा शोध घेतला तर जे चंचल असते ते नष्ट होते असे सर्वांचे मत असल्याचे दिसून येते. नासिवंत नासेल की नासेना ऐसा अनुमानची आहे म्हणा तरी तो पुरुष सहसा ज्ञाना अधिकार नव्हे. म्हणजे ज्या पुरुषाच्या मनात जे नाशिवंत आहे ते नाश पावेल की नाही अशा प्रकारचा संशय असतो तो पुरुष सहसा ज्ञान अधिकारी नसतो. नित्य निश्चय केला संदेह उरतची गेला तरी तो जाणावा वाहावला महामृगजळी. म्हणजे नित्य निश्चय करीत असतो पण एकीकडे मनातील संदेहही नष्ट होत नाही असे ज्याच्या बाबतीत घडते तो मायेच्या महामृगजाळात वाहात गेला म्हणून समजावे. क्षयेची नाही जो अक्षयी व्यापकपणे सर्वांठाई तेथे हेत संदेह नाही निर्विकारी. म्हणजे ज्याला क्षयच नाही असे अक्षय परब्रह्म सर्वांच्या ठाई व्यापकपणे ओतप्रोत भरून राहिलेले असते त्या निर्विकार परब्रह्माच्या ठिकाणी हेतू अथवा संदेह हे विकार असूच शकत नाहीत. जे उदंड घनदाट आद्य मध्य सेवट अचळ अडळ अतुट तैसे जैसे तैसे. म्हणजे जे उदंड घनदाट असून आदी मध्ये आणि शेवटी अचळ अढळ अतूट जसेच्या तसेच असते. पाहता जैसे गगन गगनाहून ते सघन जनची नाही निरंजन सदोदित. म्हणजे जे गगनासारखे वाटते आकाशासारखे वाटते पण गगनाहूनही ओतप्रोत घनदाट आणि सूक्ष्म असते ज्या ठिकाणी काही जन्मलेच नाही असे सदोदित निरंजन ते असते. चर्मचक्षु ज्ञानचक्षु हा तो अवघाच पूर्वपक्षू निर्गुण ठाईचा अलक्षू लक्षवेना. म्हणजे निरर्थक असते असे निर्गुण परब्रह्म की जे सहजच अल ज्याच्या संबंधी चर्मचक्षु ज्ञानचक्षु इत्यादी बालनेह असल्यामुळे दुजेपणाने जाणता येत नाही. बघा, चर्मचक्षूंद्वारे येणाऱ्या अनुभवांना मनोमन वंदन करून साधकानं पुढं जायला हवं. प्रवासाला निघाल्यावर आपण स्टेशनवरच थांबत नाही. गाडी मिळाली की लगेचच आपण आपल्या नियोजित इच्छित स्थळी जाण्याला निघतो. तसं अनुभवांच्या स्टेशनवर न रेंगाळता आपला साधन प्रवास ध्येयाच्या दिशेनं अखंडित चालू ठेवायला हवा. जर आपण अनुभवांच्या मागं लागलो तर अहंकाराला खतपाणी मिळतं आणि सद्गुरूंना आपल्याला जे परमभाग्य मिळवून द्यायचं आहे त्यापासून मात्र आपण वंचित राहतो. तेव्हा अनुभवांच्या मांदियाळीत न रमणं आपल्या हिताचं असतं. हे झालं चर्मचक्षूंच्या अनुभवांबाबत. आता ज्ञानचक्षूंच्या म्हणजेच सिद्धावस्थेतील अनुभवांविषयी विचार करूया. ज्ञानचक्षू असतात तरी कुठं? चर्मचक्षूंच्या जवळपास कुठंतरी असतात का? तर नाही. ते असतात मनाच्या अग्रभागी. साधन जसं वाढीला लागतं तसा
साधकाचा दृष्टिकोन बदलू लागतो त्याचं कारण ज्ञानचक्षुच. ते विचारांना वेगळं आयाम देण्याचं काम करतात. भ्रमामुळं जीवनात अकारण गुंते निर्माण होतात. एक वेळ त्यांचा त्रास नसेलही पण त्यावर चर्वण करण्यात किती वेळ जातो हे लक्षात घ्यायला हवं. ज्ञानचक्षु मनाची एखाद्या घटनेकडे बघण्याची दृष्टीच पालटून टाकतात. जीवनातील गुंत्यातही मन अविचल राहू लागलं, आपल्या प्रतिक्रिया सकारात्मक होऊ लागल्या, गुरुवचनांच्या आधारे भ्रांत दूर होईल असा विश्वास वाटू लागला की समजावं ज्ञानचक्षु उघडू लागलेले आहेत. मग आपल्याला स्वस्वरूपाच्या दर्शनाची ओढ लागते. त्या सद्वस्तूंच्या नुसत्या आठवणींनाही डोळे भरून येतात. दृश्यातील गोष्टींमध्ये विशेष स्वारस्य उरत नाही. कुणाशी बोलावंसं देखील वाटत नाही. अंतकरण मात्र भगवंताच्या दर्शनासाठी आसुसलेलं असते. अशा तळमळीनं ज्ञानचक्षु पूर्णपणे उघडू लागतात. मग त्यामध्ये पण गंमत अशी आहे की आत्मसाक्षात्कारासाठी लागणारी अवस्था हे उद्दीपित झालेलं ज्ञानचक्षु प्रदान करू शकत नाहीत. चर्मचक्षूंद्वारे आलेले अनुभव किंवा उत्तम साधन झाल्यानंतर गुरु कृपेच्या आधारे ज्ञानचक्षु उघडत झालेले किंवा उघडत चाललेले असताना स्वस्वरूप दर्शनाची लागलेली आस, तळमळ अशा दोन्ही मनोवस्थांमध्ये एक साम्य आहे आणि ते म्हणजे या सांगितलेल्या दोन्ही स्थितीत अनुभव घेऊ पाहणारा मी अजून शिल्लक असतो. देहबुद्धीच्या स्थितीत मीच प्राबल्य अधिक असतंच, पण ज्ञानचक्षु उघडलेल्या स्थितीतही मी अंश रूपानं का होईना पण शिल्लक असतो. उत्तम आटवलेल्या केशर वेलचीयुक्त दुधामध्ये बारीकसा मिठाचा खडा पडला तर काय होईल? घोटून केलेलं साधन त्यात नित्यनैमित्तिक उपासनारूपी वेलची, वैराग्यरूपी केशर मिसळलेलं असताना स्वस्वरूप दर्शनाचा अनुभव घ्यावासा वाटणं म्हणजे केशरी दुधात मिठाचा खडा पडावा तसंच आहे. अल्पसा अहम देखील साधनेच्या डोंगराला सुरुंग लावून त्याला जमीनदोस्त करू शकतो. संत म्हणतात की अभिमान शत्रू मोठा, सर्वांना जाचतो सुखाशेने, हाची सुबोध गुरूंचा, मारावा तो समूळ नामाने. बघा, सावजावर हल्ला करण्यासाठी दबा धरून बसलेल्या वाघाप्रमाणे किंवा गनिमी काव्यानं यवनांना पळताभुई थोडी करणाऱ्या मावळ्यांप्रमाणे हा सूक्ष्म अहंकार असतो. तो अंतकरणात राहून आपल्याला सतत त्रास देत असतो. त्याला टिपणं, समूळ नष्ट करणं फार अवघड असतं. मी अहमवर विजय मिळवलाय असं जर कोणी म्हटलं तरी त्यातही मी आहेच. त्यामुळं चर्मचक्षूंचे किंवा ज्ञानचक्षूंचे अनुभव हे भगवंत भेटीच्या अगोदरील मूळ मायेच्या अलीकडील म्हणजेच पूर्व पक्षातील ठरतात. अशा अनुभवांतून कदाचित ज्ञानार्जन होईलही, पण ते आत्मस्वरूपाशी तदाकार होण्यासाठी उपयोगाचे नसतात. त्यासाठी ज्ञानाचं विज्ञान होणं गरजेचं आहे असं समर्थ आपल्याला सांगतात. संगत्यागे विन काही परब्रह्म होणार नाही, संगत्याग करून पाही. मौन्यगर्भा म्हणजे संगत्यागाशिवाय परब्रह्माशी ऐक्य होऊ शकणार नाही. म्हणूनच मीपणाचा त्याग जेव्हा होतो जेथे स्फुरणादी सर्व वाणी नष्ट होतात. बघा, मी सकट सारे चंचल नाहीसं झालं की ज्ञानाचं विज्ञान होतं. संगत्या विना म्हणजे संग त्यागविन परब्रह्माशी तद्रूप होता येत नाही. आपल्या संगतीत काय काय येतं? प्रपंच, पैसाडका, मुलंबाळं,
लौकिक उपाधी अंतरंगातील वासना मी पण या साऱ्यांचा त्याग करायला हवा. हे सर्व मला सद्गुरूंनी दिलंय. माझं असं त्यात काहीच नाहीये अशी धारणा हवी. इतकंच काय, हा देह देखील माझा नाहीये अशी त्यागाची उच्च कोटीची भावना तयार व्हायला हवी. असा वैचारिक त्याग घडल्यामुळं अंतरंगात मौन गर्भावस्था येते. जिथं शब्द खुंटतात स्फुरण देखील शांत होतं. इथं अहमला स्थानच नसतं. ज्या अहमनं साधकाला मूळ मायेच्या अलीकडं रोखलेला आहे तो अहम संत्यागामुळं लयाला गेल्यामुळं आता साधक सीमोल्लंघनासाठी सज्ज झालेला असतो. सर्व संत जे सांगतात तेच समर्थ आपल्याला पुढे सांगत आहेत. पुढच्या ओवीमध्ये तेच उद्धृत करून सांगत आहेत. निर्शता अवघेची निर्शले चंचळ तितुके निघून गेले. निश्चळ परब्रह्म उरले तेची सार. म्हणजे तत्वांचे निरसन करता करता सर्वांचेच निरसन होते. चंचळ जितके असते ते सर्व लय पावते आणि निश्चळ परब्रह्म तेवढे उरते तेच सार होय. आठवा देह मूळ माया निर्शोन गेल्या अष्टकाया. साधू सांगती उपाया कृपाळूपणे. म्हणजे पिंड ब्रह्मांडाच्या मिळून 8 देहांचे विवेकाने निरसन होऊन 8वा देह जी मूळ माया तीही लय पावावी म्हणून साधू लोक कृपाळूपणे उपाय सांगतात. बघा, आसाराचे निरसन करता करता अवघे चंचळ बाजूला सरते आणि जे उरते ते निश्चळ परब्रह्म. हे घडण्यासाठी मूळ मायेसह 8ही देहांचा नाश व्हावयास हवा. त्याकरता अहम ब्रह्मास्मी तत्वमसी या समर्थांनी अगोदरच सांगून ठेवलेल्या महावाक्यांचं अखंड चिंतन करायला हवं. अशा सखोल चिंतनातून उपाधींचा सहजगत्या त्याग करता येतो. मी चिदानंद रूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे अशा धारणेनं जेव्हा आपण जीवन जगतो तेव्हा स्वाभाविकपणे संगत्याग घडतो. आचरणाचा तो भाग होतो. प्रकृतीच्या 8ही देहांचा पसारा बाजूला सरला की कल्पना अनुभव विचार यांच्या पलीकडे असणाऱ्या ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होता येतं असं संत सांगतात. मूळ मायेच्या पलीकडं घडणारा परम वस्तूंशी तदाकार होण्याचा हा विलोभनीय सोहळा असतो. तो तरी कसा याचं विवेचन आपण पुढे पाहणार आहोत. परब्रह्मस्वरूपाशी तद्रूप होण्यामध्ये साधकाला त्याचा सूक्ष्म अहंकारच रोखून धरतो. अनुभव घेऊ पाहणाऱ्या मीला कुठं आणि कसं विसर्जित करायचं हाच साधकापुढील मोठा प्रश्न असतो. सर्व संग परित्याग करणं, देहासक्ती सोडणं एक वेळ जमू शकेल, पण सावलीला सोडून ये असं जर कोणी म्हटलं तर ते जसं शक्य नाही तसं अनुभव घेण्याच्या आपल्या प्रवृत्तीला सोडणं सहजासहजी शक्य होत नाही. अष्टकाया निरसून साधक मूळ मायेपर्यंत पोचतो खरा, पण तेथील शून्यालाच परब्रह्म समजण्याची चूक त्याच्याकडून होऊ शकते आणि तो भगवंताच्या भेटीपासून वंचित राहू शकतो. या शून्याला भेदून पलीकडं कसं जायचं असं करण्यामध्ये जे यशस्वी झालेत त्यांची अवस्था कशी असते याचं वर्णन समर्थ या समासाच्या शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये करत आहेत. जे परब्रह्माशी तद्रूप झाले त्यांना परब्रह्म कुठं आहे, कसं आहे असं विचारलं असता ते जे सांगतील तेच समर्थ पुढे येणाऱ्या ओव्यांमध्ये सांगत आहेत. सोहम हंसा तत्वमसी ते ब्रह्म तू आहेसी. विचार पाहता स्थिती येसी सहजची होते.
सोहम हंसा तत्वमसी ही महावाक्ये निर्देश करतात की ते ब्रह्मच तू आहेस. या महावाक्यांचा उपदेश संत करतात आणि त्यांच्या अर्थाचे निरंतर अनुसंधान केल्यामुळे सहजच त्या परब्रह्माशी ऐक्य होते. साधक असोन ब्रह्म उरले, तेथे वृत्ती शून्य झाले. सारासार विचारिले येणे प्रकारे, म्हणजे साधक वेगळा राहून जर ब्रह्म पाहू गेला तर वृत्तीच्या अंती त्याला शून्यत्वाचीच प्राप्ती होईल असा धोका असल्यामुळे सारासार विचार अत्यंत दक्षतेने केला पाहिजे. ते तापेना ना निवेना, उजळेना ना काळवंडेना, ढवळेना ना निवळेना परब्रह्म ते. जे तापत नाही, निवत नाही, उजळत नाही, काळवंडत नाही, ढवळत नाही, निवळत नाही, तेच परब्रह्म होय. दिसेना ना भासेना, उपजेना ना नासेना, ते येना ना जाईना परब्रह्म दे. म्हणजे जे दिसत नाही, जे भासत नाही, जे उपजत नाही, नाश पावत नाही, जे येतही नाही आणि जातही नाही, ते परब्रह्म असे समजावे, असे जाणावे. ते भिजेना ना वाळेना, ते विजेना ना जळेना, जयास कोणीच नेईना परब्रह्म ते. म्हणजे जे भिजत नाही, वाळत नाही, जे विजत नाही, जळत नाही, ज्याला कोणी नेऊ शकत नाही, ते परब्रह्म होय. जे सन्मुखची चहूकडे, जे ते दृश्य भास उडे, धन्य साधू तो पवाडे निर्विकारी. म्हणजे ते परबा चहूकडे सन्मुखच असते, जेथे दृश्य सृष्टीचा भास नाहीसा होतो. अशा निर्विकार परब्रह्माच्या ठिकाणी जो साधू प्रतिष्ठित होतो तो धन्य होय. बघा, साऱ्या भौतिक गुणधर्मांच्या पलीकडं असणारं, बोट करून हेच ते असं सांगता न येणारं परब्रह्म आहे. ते सर्व काळी सर्वांसाठी सन्मुखच असतं. त्याची पाठ आजपर्यंत कुणालाच दिसली नाही. जिकडं पाहावं तिकडं परब्रह्मच ज्याच्या दृष्टीस पडतं, ज्याच्या दृश्य सृष्टीचा भासच नाहीसा झाला आहे, तो त्या निर्लेप निर्विकारी परब्रह्माशी तद्रूप झाला आहे. अशा साधूंचं जीवन धन्य आहे, धन्य होय. या आत्मस्वरूपाला कुणीही धक्का लावू शकत नाही. तापणं, निवणं, उजळणं, काळवणं, गढूळ होणं, निवळणं, भिजणं, वाळणं, विजणं, जळणं, जाणं येणं असं काही परब्रह्मामध्ये नसतंच. हे जाणल्यानं साधू अत्यंत निर्भय असतो. तो कुठंही कसाही असला तरी त्याची आनंद स्थिती अखंड टिकून असते, कारण तो परब्रह्माशी तद्रूप झालेला असतो. अहम पूर्णपणे न गेल्यानं साधक मात्र परब्रह्माच्या थोडंसं अलीकडं घुटमळत असतो. सूक्ष्म का होईना, पण अहम असल्यामुळंच साधूसारखी आनंदस्थिती साधकाला प्राप्त होत नाही. अशा परिस्थितीत सारासार विवेक करून परब्रह्माशी तदाकारता कशी प्राप्त करायची ते पुढे समर्थ सांगत आहेत. निर्विकल्पी कल्पातीत तोची ओळखावा संत, येर अवघेची असंत भ्रमरूप. म्हणजे निर्विकल्पत्वाच्या जाणीवेशिवाय जो निर्विकल्पी मुरून जाईल, ऐक्य पावेल, त्यालाच संत म्हणून ओळखावा. जे असे ऐक्य पावत नाहीत ते सर्व भ्रमरूप असंत आहेत असं समजावं. खोटे सांडून खरे घ्यावे, तरीच परीक्षवंत व्हा म्हणावे. असार सांडून सार घ्यावे परब्रह्म ते. म्हणजे खोटे सोडून खरे जो घेत असतो त्यालाच पारखी म्हणतात. म्हणून असार सोडून सार असे जे परब्रह्म ते घ्यावे. बघा, खऱ्या जवाहिराला सोन्याची हिऱ्यांची पारख असते. खोटं टाकून खरं तेच तो निवडतो. तसं दृश्यातीत
जे जे खोटं आहे ते सर्व बाजूला सारून जे खरं आहे त्याचा स्वीकार करायला हवा. असा साधकच खरा परीक्षावंत होय. परब्रह्माशी तद्रूप होण्याची ज्याची खरी तळमळ असेल त्यानं आसार सोडून सार ग्रहण करावं. परब्रह्म हेच सार होय, जे सदैव सन्मुख आहे, जे भौतिक गुणधर्मांनी बांधलं गेलेलं नाही. त्याला ग्रहण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं ते साधण्यासाठी अहम विसर्जित करायचा तरी कसा? त्यासाठी साधूला म्हणजे सद्गुरूलाच साध्य मानावं. गुरु साक्षात परब्रह्म हे वचन ध्यानी ठेवून त्यांच्या चरणाशी अनन्यता कशी साधेल, त्यांच्या पायी भक्ती कशी दृढ होईल ते पाहावं. सद्गुरूंची प्राप्ती झाली म्हणजे आता इतर काही करण्याची गरजच न वाटता आपलं अवघं जीवनच सद्गुरूमय करून टाकावं. सद्गुरूंना संपूर्णपणे स्वीकारणं म्हणजे परब्रह्माला स्वीकारल्यासारखंच आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. श्री एकनाथ महाराज त्यांच्या एका अभंगात म्हणतात, गुरु परमात्मा परेशु ऐसा ज्याचा दृढ विश्वासू, देव तयाचा अंकिला सोय संचरा त्याचे घरा. एका जनार्दनी गुरुदेव येथे नाही बा संशय. म्हणजे गुरुच भगवंताचं चालतं बोलतं रूप आहे. मात्र आपण भौतिकात बद्ध असल्यामुळं ते आपल्याला समजत नाही. आपण भगवंताची केवळ कल्पनाच करत असतो. म्हणून या कल्पनेलाच आपण सद्गुरूंकडे वळवावं. तेच माझ्या जीवनाचा सर्वेसर्वा आहेत. या भावनेनं आपलं जगणंच सद्गुरूमय करावं. नाथांनी भागवताच्या 12व्या अध्यायाच्या ओवी क्रमांक 524 ते 581 मध्ये सद्गुरूंना जीवनात कसं स्वीकारावं याचं फार सुरेख चिंतन लिहून ठेवलंय. त्याचा भावार्थ असा आहे की आत्मभाव सद्गुरूंचरणी लागलेल्या साधकाला गुरूंपासून क्षणाचाही वियोग नको असतो. सद्गुरू जिथं उभा राहतील त्यांच्या पायाखालील जमीन मीच होईन, त्यांचे पाय धुण्याचे पाणी मीच होईन, त्यांचे बसण्याचे आसनही मीच होईन. त्यांना हवा घालण्याला जे हवा घ्यायला लागणारा पंखा आहे तो पंखा मीच होईन. त्यांना सुखावणारा वारा देखील मीच होईन. सद्गुरूंच्या अंगाला लावलं जाणारं उठणं देखील मीच होईन. त्यांच्या स्थानाचं जल मीच होईन. ते भोजन करतील ते ताट वाटी मी होईन. ते खातील ते अन्न मीच, त्यातील रसाची गोडी मीच, जेवणातील तूपही मीच होईन. ते प्राशन करतील ते पाणीही मीच होईन. त्यांना अर्पण केलं जाणारं फळ देखील मीच होईन. मुखवास म्हणून दिला जाणारा तांबूल देखील मीच होईन. पिगदानीतील त्यांचं उच्छिष्ट मीच होईन. सद्गुरूंचा बिछाना मी, त्यांचं अंथरूण पांघरून मी, त्यांची निद्रा समाधी मीच होईन. अशा अनेक कल्पना करून खऱ्या तळमळीचा साधक त्याचं अवघं जीवनच सद्गुरूमय करत असतो. जीवनात सार सार म्हणतात ते याहून वेगळं काय असणार. अशा सुंदर पद्धतीनं सद्गुरूंना आपल्या जीवनात जर स्थान मिळालं तर काय होतं ते सांगताना समर्थ पुढे लिहितात, जाणता जाणता जाणीव जाते, आपली वृत्ती तद्रूप होते, आत्मनिवेदन भक्ती ते ऐसी आहे. म्हणजे त्या परब्रह्माला जाणता जाणता जाणीव जाऊन आपली वृत्ती तद्रूप होते. यालाच आत्मनिवेदन भक्ती असे म्हणतात. हे जाणून घ्यावे. पहा, जीवनालाच सद्गुरू व्यापून उरतो. करता तोच, भोगता तोच, द्रष्टा तोच आणि जीवनातील निश्चळत्वही तोच. असा अढळ विश्वास तयार झाला की मनाची धावाधाव थांबते. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे, अशी मनाची अवस्था होते.
असं ज्याचं अनुसंधान घट्ट असतं तो जीवाच्या सर्व अवस्थांमध्ये सद्गुरूंचं स्मरण सहजपणे ठेवू शकतो. त्याचा परमार्थ फक्त देवघर, भजन, पूजन, जप, तप, ध्यानापुरता मर्यादित राहत नाही. त्याला व्यापकता येते. अगदी झोपेत कूस बदलताना देखील तो श्रीराम श्रीराम किंवा महाराज महाराज असं म्हणत असतो. जागृतावस्थेत तो सद्गुरुमय असतोच, पण त्याच्या स्वप्न, सुषुप्ती या अवस्थाही सद्गुरूंच्या अस्तित्व जाणीवेनं पूर्णपणे व्यापलेल्या असतात. त्यामुळं होतं काय, जसं आईच्या कडेवर बसलेलं मूल बरंचसं अंतर लीलया पार करतं, तसं ज्या साधकाचं जीवनच सद्गुरुमय झालंय तो तुर्यावस्थेसारखी बिकट वाट गुरूंच्या कडेवर बसून आरामात पार करून जातो. त्यावेळी तो स्वतःचं भान हरपून बसतो. सतत सद्गुरूंच्या संगे असल्यामुळं सार जाणता जाणता त्या साधकाची जाणीवच नाहीशी होते. सद्गुरूंच्या भजनातून, त्यांच्या स्मृतीतून, त्यांनी दिलेल्या साधनातून, नामसंकीर्तनातून शून्याला भेदत साधकाला सद्गुरू अलगद परब्रह्माच्या प्रांतात घेऊन येतात. तिथं वृत्ती राहत नाही, मन उरत नाही, शब्द नाहीत आणि विचारही नाहीत. घडतं ते फक्त आत्मनिवेदन. पुढे समर्थ सांगतात, वाच्यांशे भक्ती मुक्ती बोलावी, लक्षांशे तद्रूपता विवरावी, विवरता हेतू नुरावी. ते तद्रूपता म्हणजे शब्दांच्या योगे भक्ती मुक्तीचे वर्णन करावे. अर्थातर पाहून तद्रूपता कशी साधता येईल ते विवरावे आणि विवरता जाणीवही उरू नये, यालाच तद्रूपता असे म्हणतात. सद्गुरूंचं भजन, त्यांनी जे आपल्याला दिलेलं साधन आहे ते साधन, त्यांच्या स्मृती, उपासना ही मुक्तीचीच रूपं आहेत. त्याद्वारे भक्ती मुक्ती या शब्दांचा लक्षांश गर्भितार्थ जाणावा. म्हणजे मग जागृती, स्वप्न, सुषुप्ती या अवस्थांना पार करून नेणारी भक्तीच तुर्या रेषाही पार करून परब्रह्म स्वरूपाशी तद्रूपता साधून देते, हे आपल्या लक्षात येईल. अनन्य भक्तीच्या रसायनात चिवट मी पण विरघळून जातं आणि जीव चिद्वनाशी तादाम्य पावतो. नेती नेती असं श्रुतींनी वर्णन केलेलं सद्रूप चिद्रूप परब्रह्मच आपलं स्वस्वरूप आहे. ते अनाम रूप आहे ते कळतं. सद्गुरू आपल्याला लाभले. गरज आहे ती अनुसंधानानं त्यांना आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाचा साक्षीदार करण्याची. सद्गुरू रूपी सार जीवनाला व्यापून उरू लागलं की आसार आपोआप बाजूला हटू लागतं. मी पण त्यांच्या चरणी समर्पित केलं की आपली वृत्ती कल्पातीत होऊ लागते. त्यांच्या प्रेमानंदाशी आपण एकरूप होऊ लागतो. अशा सच्चिदानंदांचा आविष्कार जीवनात होणं हेच या सारासार निरूपणाचं समर्थांना अभिप्रेत असणारं फलित होय, हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. समर्थ पुढे सांगतात, सद्रूप चिद्रूप आणि तद्रूप. स्वस्वरूप म्हणजे आपले रूप, आपले रूप म्हणजे अरूप. तत्वनिर्शना उपरी म्हणजे जाणीव विवरताना मीपणाचाही सहज लय होतो. सद्रूप चिद्रूप आणि तद्रूप तसेच स्वस्वरूप हेच आपले खरे रूप होय.
तत्व निरसन केल्यावर अरूप हेच आपले रूप होय असा साक्षात अनुभव येतो. पहा, या समासात समर्थ ठायी ठायी विवेक वैराग्याचं ठासून प्रतिपादन करताना दिसत आहेत. कारण विवेक वैराग्याशिवाय आत्मवस्तूपर्यंत पोहोचणं केवळ अशक्य हे समर्थ जाणून होते. तेच तत्व समर्थ आपल्याला पुन्हा एकदा या समासात म्हणजे सारासार निरूपण नामामध्ये या आपल्यासमोर मांडत आहेत. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सारासार निरूपण नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.